नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे लेसन आहे डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशन मधला टाइप आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सगळ्यात सोपा असा एक टाइप आहे. लक्षात घ्या, फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर. बघा काय फाइंड आउट करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे 1 + x² * dy / dx + y = e raised to tan inverse x. बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, dy / dx + py = q. हा जो फॉर्म आहे हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा एक फॉर्म आहे. बट आपल्याकडे एक्झाम्पल बघा त्या फॉर्म मध्ये नाहीये. मग हे एक्झाम्पल आपल्याला dy / dx + py = q या फॉर्म मध्ये करून घेणे. लक्षात घ्या, फॉर्म मध्ये काय आहे dy / dx, पण आपल्या इथे dy / dx ला काय लागलेला आहे 1 + x². तो आपल्याला नकोय, तर आपण काय करू बघा, बोथ साइड डिवाइड बाय 1 + x². बघा ह्या टर्मला 1 + x² डिवाइड झाला म्हणजे काय उरला इथे फक्त dy / dx. बघा ह्या पण मधल्या टर्मला सुद्धा हा डिवाइडला गेला म्हणजे 1/1 + x² * y e raised to tan inverse x upon 1 + x². बघा बोथ साइड आपण 1 + x² डिवाइड केला. बघा ह्या पण साइडला इथे पण 1 + x² डिवाइडला गेला, त्याच्यामुळे 1 + x² 1 + x² विल गेट कॅन्सल, म्हणून इथे काय उरला dy / dx. इथे बघा फक्त +y होता म्हणजे y च्या टर्मला सुद्धा ही टर्म काय गेली डिवाइडला गेली म्हणजे 1/1 + x². इथे बघा e raised to tan inverse x. याला सुद्धा आपण बघा 1 + x² डिवाइडला दिला. कंपेअरिंग जर करायला गेलेस तुम्ही तर बघा कंपेअरिंग करा dy / dx ॲज इट इज प्लस बघा p ची व्हॅल्यू तुमच्याकडे बनली आहे p 1/1 + x² अँड इकडे q आहे म्हणजे इथे बघा q ची व्हॅल्यू e raised to tan inverse x upon 1 + x². आलं लक्षात. त्यानंतरची स्टेप बघा, इंटिग्रेटिंग ऑफ p * dx. बघा p चा इंटिग्रेशन काढा 1/1 + x² dx. बघा पुढे 1/1 + x² चा इंटिग्रेशन काय आहे tan इनवर्स x. आलं लक्षात. बघा लास्ट स्टेप आपली बनते इंटिग्रल फॅक्टरची. क्वेश्चनच काय फक्त फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर e raised to integration of p * dx. बघा e raised to as it is इंटिग्रेटिंग ऑफ p * dx. बघा इंटिग्रेटिंग ऑफ p * dx ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली किती ती tan इनवर्स x. बघा अशा पद्धतीने तुम्ही हा काय काढलाय इंटिग्रेटिंग फॅक्टर इथं फाइंड आउट केलाय. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी 2 मार्क आपल्याला इथं येत असतात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व. आता इथे काय इंटिग्रल फॅक्टर काढण्यासाठी दिलेलं नाहीये, तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. म्हणजे सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर दाखवायचा आणि त्यानंतर याला सॉल्व करायचं. आता लक्षात घ्या, कंपेअरिंगला तुम्ही गेले तुम्हाला फॉर्म्युला माहिती काय आहे लिनियर डिफरन्शियलचा dy / dx + py = q. पण नीट एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलं एक्झाम्पल त्याला कंपेअरिंग होऊ शकत नाही. मग काय करायचंय इथे बघा dy / dx आहे, इथे dy / dx. मग अशा वेळेस आपण काय करू, हा जो cos आहे बोथ साइड डिवाइड बाय cos घेऊ. बघा बोथ साइड डिवाइड बाय cos x. आलं लक्षात. बघा cos x याला मी डिवाइडला दिला म्हणजे cos x विल गेट कॅन्सल. कोण उरतंय dy / dx प्लस हा 2y ॲज इट इज. बघा मी cos x याला डिवाइडला दिला sin upon cos काय होणार आहे tan x. आलं लक्षात. इथे बघा sin 2x आहे. आता मी काय करतो sin 2x चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा 2 sin x * cos x डिवाइड बाय cos x. आलं लक्षात. बघा sin 2x चा काय फॉर्म्युला 2 sin x * cos x आणि त्याला डिवाइड बाय हे जो बोथ साइडचा डिवाइड आपण देतोय हा त्याला डिवाइड बाय cos x. आता लक्षात घ्या dy / dx प्लस 2 tan x लिहितो त्याला इंटू y. इथे बघा cos x विल गेट
कॅन्सल. इथे किती आहे 2 sin x. आलं लक्षात. म्हणजे बघा dy by dx plus 2 tan x into y is equal to 2 sin x. बघा कंपेअरिंग करा dy by dx प्लस बघा ही टर्म p into y is equal to ही टर्म तुमच्याकडे q आहे. बघा p ची टर्म 2 tan x and q ची टर्म 2 sin x. येते लक्षात. बघा नेक्स्ट काय करा, नेक्स्ट स्टेप p चा इंटिग्रेशन ऑफ p. बघा p चा इंटिग्रेशन म्हणजे काय 2 tan x. 2 कॉमन काढा, इंटिग्रेटिंग ऑफ tan x. बघा therefore 2 as it is tan x चा इंटिग्रेशन log sec x म्हणजे काय होईल तो log sec स्क्वेअर x. आलं लक्षात. म्हणजे हा 2 जो आहे n log a, n ही प्रॉपर्टी बघा इथे आपल्याकडे n log a is equal to log a raised to n. हा 2 जो होता तो इथे आपण वरती दिला. त्यानंतर बघा इंटिग्रल फॅक्टर. मग इंटिग्रेटर फॅक्टरचा फॉर्म्युला बघा e raised to p into dx. बघा इथे e raised to इंटिग्रेशन ऑफ p into dx सॉल्व केला बघा तुम्ही तो किती तो log sec स्क्वेअर. आलं लक्षात. मग therefore इंटिग्रल फॅक्टर इज इक्वल टू, एक रूल तुम्हाला माहितीच आहे, e च्या जर रेस टू ला log असेल आणि log ला लागलेली जी टर्म आहे तर आन्सर आपलं काय असणार आहे ती टर्म. म्हणजे इंटिग्रल फॅक्टर आपल्याकडे आहे sec स्क्वेअर x. बघा अशा पद्धतीने तुम्ही हा इंटिग्रल फॅक्टर काढला. तर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचंय. तुम्ही फक्त आतापर्यंत इंटिग्रल फॅक्टर काढलेला आहे. तर पुढे लक्षात घ्या काय होईल. नाव फॉर्म्युला बघा y into इंटिग्रल फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q into इंटिग्रल फॅक्टर into dx plus c. बघा या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा. y ची व्हॅल्यू y as it is. त्यानंतर बघा इंटिग्रल फॅक्टर किती काढलाय तुम्ही sec स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q बघा q ची व्हॅल्यू कंपेअरिंग करायला गेलं तर q कोणता आहे तो आपल्याकडे 2 sin x. बघा 2 sin x इनटू इंटिग्रल फॅक्टर बघा sec स्क्वेअर इनटू dx plus c. बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केलाय. y इनटू sec स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x इनटू sec म्हणजे 1 upon cos स्क्वेअर इनटू dx plus c. बघा नेक्स्ट स्टेप बाय स्टेप चला. y इनटू sec स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x इनटू बघा cos x. आपण काय करू cos स्क्वेअर आहे ना तर त्याच्यामुळे cos x इनटू cos x म्हणजे cos चा स्क्वेअर. तर असं स्प्लिट केलं. आलं लक्षात. बघा पुढे y इनटू sec स्क्वेअर इज इक्वल टू 2. बघा एक 1 अपॉन cos, एक इथे 1 अपॉन cos सेपरेट लिहितो आणि एक sin अपॉन cos लिहितो इनटू dx plus c. परत लक्षात घ्या मी काय केलं, हा 1 अपॉन cos ऍज इट इज ठेवला. इकडे cos उरला आपला, हा sin x वर टाकला. sin x अपॉन cos x. इथे बघा y इनटू sec स्क्वेअर 2 1 अपॉन cos म्हणजे sec x. पुढे बघा sin अपॉन cos म्हणजे tan x इनटू dx plus c. बघा पुढे y इनटू sec स्क्वेअर इज इक्वल टू 2 as it is इंटिग्रेशन ऑफ sec x इनटू tan x इनटू dx plus c. बघा पुढे y इनटू sec स्क्वेअर x is equal to 2 sec x into tan x चा इंटिग्रेशन sec x into dx plus c. बघा अशा पद्धतीने आपले न्यूमेरिकल आहे इथे सॉल्व झालंय. बट जर स्टेप जर तुम्हाला करायची झाली अजून एक स्टेप काय होऊ शकते लक्षात ठेवा. बोथ साइड डिवाइड बाय sec स्क्वेअर x आहे.
बघा y ऍज इट इज आहे, याला मी sec स्क्वेअर x डिवाइड केला, इथे स्टेप काय निग्लेक्ट झाली, इज इक्वल टू 2. इथे बघा काय होणार आहे, म्हणजे sec अपॉन एक स्टेप वाढवतोय, sec x अपॉन sec स्क्वेअर x इनटू dx प्लस c. बघा पुढे y इज इक्वल टू 2, बघा एक sec विल गेट कॅन्सल, 2 म्हणजे 1 अपॉन sec x इनटू dx, याची आवश्यकता नाही, इंटिग्रेशन आपण काढून घेतलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे इथे dx काही लिहिण्याची आवश्यकता नाही. बघा इथं 1 अपॉन sec उरला प्लस c म्हणजे y इज इक्वल टू 2 1 अपॉन sec म्हणजे cos x प्लस c. बघा ज्या विद्यार्थ्यांना ह्या स्टेपला थांबायचं असेल ते विद्यार्थी या स्टेपला थांबू शकतात, ज्यांना पुढे करायचं असेल तर ते इथे सुद्धा थांबू शकतात, तर ते तुम्हाला आउट ऑफच मार्क इथे मिळतील. बघा अशा पद्धतीने हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टाइप आपला इथे संपलेला आहे.